फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। विस्मृतीत गेलेल्या पाटी आणि लेखणीला पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता विद्यालयानं 10वीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे। पर्यावरण वाचवणं, मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जातील। विस्मृतीत गेलेल्या पाटी लेखणीला पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता विद्यालयानं 10वीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे। पर्यावरण वाचवणं, मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जात आहेत। या उपक्रमामुळे बरेच फायदे होत आहेत। एक तर मुलांची अचूकता येत आहे, गणित ते प्रॉपर वेनी सोडवत आहेत, त्याचबरोबर त्यांचं अक्षर सुधरत आहे। परीक्षेमध्ये वेळाला फार महत्त्व असते, ते वेळ सुद्धा त्यांची गती पेपर लिहिण्याची, गणित सोडवण्याची वाढत आहे आणि त्यांना जे काही 4, 5, 10 वह्या रफ वह्या प्रॅक्टिससाठी लागत, आता ते त्यांना लागणार नाहीत। यामधून पर्यावरणाचा सुद्धा हानी होणार नाही। या पालकांचे, या मुलांच्या वडिलांचे पैसे सुद्धा यामधून वाचतील। यांना एक पाटी आणि एक लेखणीचा डब्बा घेतला तर वर्षभर यांचा सराव या माध्यमातून होत राहील। याच्या सततच्या सरावामुळे हस्ताक्षर सुधारतंय, तसंच गणिताची समीकरणं देखील अनेक वेळा सरावासाठी लिहिता येतात, तेही कागद वाया न घालवता। यासाठी देखील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। आपण बघतो की आपल्याला पूर्ण 10वीचा सिलेबस असा खूप मोठाला गणित येतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर बघितले तर खूप मोठाला येतं। त्यामुळे आपल्याला खूप वया लागतात। आपल्याला रफ वया जरी म्हणलं तर 3 ते 4 वया लागून जातात आणि अशा विषयाच्या म्हणलं 2 वया, आणि त्या रफ वया आपण बचवून आपण आपल्या परिवर्तनाचं हे करू शकणार आहे। ते म्हणजे आपण जर लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, शेव ट्री शेव अर्थ, या गोष्टीचं आपणच रक्षण करत नाही। पाट्यामुळे आमची हँडरायटिंग चांगली होत आहे आणि शिकण्यामध्ये जरासा नवीन उत्साह येत आहे। जे आपण रफ वह्या वापरतो त्या पर्यावरणासाठी हानिकारक होत आहेत, कारण त्याच्यामुळे आपण खूप सारे झाडं कापत आहे। पाट्याचा असा फायदा होतो की त्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो खूप सारे। आम्हाला मॅथ मध्ये खूप फॉर्म्युले म्हणजे लिहिणं लागतात, मॅथची खूप प्रॅक्टिस करणं लागते। त्याच्यासाठी आम्हाला पाट्या हा खूप उपयुक्त पडत आहेत आणि सायन्स मध्ये पण डायग्राम काढण्यासाठी पण हा पाट्या आम्हाला उपयुक्त पडत आहेत। गणिताप्रमाणेच विज्ञान, भूगोल अशा इतरही विषयांसाठी या पाटी आणि लेखणीचा उत्तम उपयोग करता येतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटू लागलं आहे। पाट्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते, कागद जास्त वेस्ट होत नाही, लिहिण्याची स्पीड वाढते आणि आमचे लेखणीमुळे आमचे अक्षर पण सुधारले आहेत आणि स्पीड पण वाढला आहे। विद्यार्थ्यांचं हित आणि पर्यावरणाची जपणूक याबरोबरच जुन्या परंपरेचंही जतन यामुळे होत आहे। यासाठी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।